टुणकी ते पेंडेफळ हा रस्ता मंजूर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता मंजूर झालेला नाही। या रस्त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गावामध्ये रुग्णवाहिका वाहतुकीसाठी देखील अडथळा निर्माण होत आहे। तसेच शेती कामांसाठी येण्या जाण्यासाठी देखील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी टुणकी येथे आकाश गोरे व ग्रामस्थांकडून उपोषण सुरू करण्यात आले आहे। दरम्यान या उपोषणाला जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांनी देखील भेट दिली। दरम्यान या भागात या रस्त्याचा वापर शेतकरी राजा करतो आणि शेतकरी राजाच्या सुविधेसाठी प्रशासनाने तातडीने हा रस्ता करावा अशी भावना त्यांनी प्रसंगी व्यक्त केली। यावेळी हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंखे यांनी प्रशासनाला तात्काळ प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही दिला आहे। जे काही समजा लोकप्रतिनिधी आहेत मग त्या ठिकाणी आमदार आमचे लोणारे बोलले असतील किंवा आपल्या खासदार कोण असतील झुमरे असतील की झुमरे साहेब असतील त्यांनी दुसरं बघा आमचे काही ज्या आकाश गोरे यांनी काही या ठिकाणी तुकाराम म्हणला तुकाराम सत्यकर्मा साहित्य चांगला विचार वगैरे त्यांनी केला की लोकांना येण्याचा रस्ता आहे की त्या रस्त्याची जी काही व्यवस्था म्हणते ती व्यवस्था लवकर तयार व्हावा जेणेकरून अनेक जे काही अडचणीला सामोरं जावं लागतं। कारण अनेक वर्षापासून आपण पाहतो की विकास जशा रस्त्याचे आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांना किती अशा आधी अडचणी सोडून द्यावं लागेल म्हणून हा शेतकरी हा काय आपला राजा म्हणतात शेतकरी राजाची बघा व्यवस्था लावून लोक कामं केली त्यांना बुद्धी द्यावी। जय बाबाजी जय महात्माजी जगद्गुरु स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरी महाराज की जय जय बाबाजी जय महात्माजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय। टुणकी येथे उपोषण या ठिकाणी चालू झालेलं आहे। आकाश गोरे हे उपोषण या ठिकाणी बसलेले आहे। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की टुणकी ते पेंडेफळ हा जो रस्ता आहे तो अनेक दिवसापासून या ठिकाणी खराब झालेला आहे, परंतु ते अद्यापही मंजूर झालेला नाही। त्यामुळे तो तात्काळ या ठिकाणी डांबरीकरण व्हावा यासाठी हे उपोषण या ठिकाणी चालू आहे। तसेच जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे शिष्य हे जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांची देखील आत्ताच्या ठिकाणी